मुळातच मी तुम्हाला सांगू इच्छितो की आता आम्ही जवळजवळ 90% गाव आमचं फिरलोय मळगाव. तिकडे लोकांचं एकच सूर आहे, जो स्थानिक उमेदवार. स्थानिक उमेदवार ह्या सुरावरतीच पूर्ण गाव सध्या आमच्या सोबत आहे. आणि प्रत्येक घरोघरी मी जेव्हा फिरतो तेव्हा लोकांच्या चेहऱ्यावरती बोलणं, लोकांचं समस्या आज 15 वर्ष कोणीच त्यांची समस्या जाणून घेतल्या नाही आहेत. आणि त्यांचे जे प्रश्न तिथेच थांबलेत, फक्त पैसे वाटप झाले की ते लोक परत 5 वर्ष त्यांना भेटत नाही. तसेच आमच्या गावात बरीचशी कामं अडकलेली आहेत. ती कामं पुरी करण्यासाठी मी गेली 2.5-3 वर्ष स्वतः प्रयत्न करत आहे. तेव्हा माझं काम हे जनतेसाठी मी केलेलं, या कामाची सर्वांना जाण आहे. आणि मला आणि रुपेशला, माझ्यासोबत रुपेशला पण त्याच प्रकारे मतदान होईल. आणि तिकडे जो उमेदवार आता सध्या उभा आहे, तो उमेदवारला आपल्या मळगावात कोणीच ओळखत नाहीये. 100% मतदान होईलच. आणि आज मी नेमळेमध्ये फिरत असताना मला रुपेशने केलेलं काम आणि रुपेशचा आज असलेला गोडवा हा लोकांच्या चेहऱ्यावर समजतो घरोघरी. त्यामुळे मला नेमळ्यामध्ये प्रचार करताना तर मला रुपेशचा जो साथ आहे तो नक्कीच भेटणार आहे. त्यामुळे आम्ही दोन्ही उमेदवार दोन्ही ठिकाणी चांगल्या बहुमताने तिकडे येणार आहोत. माझ्या जाहीरनाम्यात, माझ्या वचननाम्यात मी पहिल्याच वेळी बोललेलो आहे, माझा पहिला जो मुद्दा आहे तो टर्मिनल्स या विषयावरती कोणीच, एकही नेता, आमच्या आमदार खासदार कोणीच बोलत नाही आज गेली 10 वर्ष उद्घाटन होऊन पण. तर सगळ्यात पहिला मी जो टर्मिनल्स या विषयासाठी माझ्या मळगाव गावातून स्थानिक लोकांच्या पाठिंब्याने एक भलं मोठं असं आंदोलन उभं करणार आहे. आणि मी आंदोलन असं उभं करणार आहे की 1000 ते 2000 लोक त्या आंदोलनात सहभागी असतील, तेव्हा माझा जो आवाज आहे तो दिल्लीपर्यंत नक्की पोहोचणार आहे. तुम्ही ते बघालच.